श्री स्वामी समर्थ. ही घटना सत्य आधारित आहे. माझ्या आयुष्यात आलेला अनुभव तुमच्याशी शेअर करते. दुःखातून बाहेर येण्यासाठी जर तुम्ही सल्ला शोधत असाल तर तुम्हाला कदाचित हजारो सल्ले सापडतील. त्यापैकी काही मदतीचे तर काही ठरणारच नाहीत. पण असं का होऊ शकतं? कारण आधी चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येकाची शॉक करण्याची पद्धत वेगळी असते. जो सल्ला एकाला उपयोगी ठरेल तो दुसऱ्यालाही उपयोगी ठरेल हे गरजेचे नाही. स्वतःला कसे सिद्ध करायचे हा अनुभव तुमच्याशी थोडासा मॅच करेल. नक्की बघा. 26 सप्टेंबर 2023 हा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप वाईट दिवस होता. त्या एका दिवसात आम्ही शून्य झालो. आम्हाला नातेवाईकांची गरज होती. आम्हाला वाटायचं की आमच्या सुखदुःखात ते सामील होतील, पण तसं काहीही नव्हतं. दुसऱ्यांवर विश्वास ठेवणं खूप चुकीचं आहे. त्यांनी आम्हाला काहीच मदत केली नाही. त्यांनी आम्हाला धीर द्यायचा सोडून भीती घातली. असं होईल, तसं होईल. हळूहळू आमचे दिवस सरत गेले. पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करायचं ठरवलं. त्यासाठी भरपूर कष्ट, मेहनत घ्यावी लागणार होती. हळूहळू आम्ही शेतीत काम करू लागलो. पण कर्जही खूप झालं आणि आम्हाला फेडायचे होते. त्यात आम्हाला 4 गायी होत्या. त्यातून काही पैसे मिळतील ते द्यावे लागणार होते. त्या दुधाच्या पगारावर आम्हाला घराचा किराणा, येणे जाणे, देवाणघेवाण यात आमचे 4 महिने गेले. तरीही आम्ही मेहनत करत राहिलो. त्यात आम्हाला खूप मोठा अनुभव आला की आपल्याकडं असलं तर सगळ्यांकडे आहे. म्हणजेच आपल्या लाईफमध्ये पैसा असेल तरच किंमत आहे. जोपर्यंत आमचे दिवस दुःखात होते तोपर्यंत ना आमच्याकडं कोणी आलं ना विचारपूस केली. नातेवाईक आमच्याकडे आले ना शेजारचे लोक विचारायला आले. त्यामुळे लाईफमध्ये दुसऱ्यांवर विश्वास ठेवणे खूप चुकीचं. सांगण्याचा उद्देश एकच आहे की दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपण स्वतः केलं पाहिजे. या जगात आपलं कोणीही नसतं. आपलं कुटुंब फक्त आईवडील आणि त्यानंतर नवरा. बाकी सगळे नाती स्वार्थी असतात आणि हे नाती मनापासून जपायचे. आयुष्यात आपण सक्सेस होणार. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला असा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ बघायला आवडेल का हे पण सांगा.